मंडळी, श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव. आज आपण आलोय हंडी महोत्सव. तुम्ही पहिल्यांदाच बघितलं असेल. शेडे मी 3 वर्ष झाले या पदकमध्ये सर्वांसाठी आपल्या हंडीसाठी नेहमी असतो. आणि आपला जो तुम्ही मागे व्हिडिओ बघितला तो फक्त ट्रेलर होता आपला. गावदेवी मंदिराच्या इकडे आपण हंडी लावली ती फोडली. सुरुवातीला आपण दिवस आपल्या आता मंडळी चाललेत मैदानात. आधी जागेवाल्याला मान देऊन मग तिकडून आम्ही डायरेक्ट ठाण्यामध्ये जाणार आहोत. आता ठाण्यामध्ये कुठे जाणार हे मला लोकेशन माहिती नाही, पण डायरेक्ट एकदा इन्फॉर्मेशन काढून आपण सांगू तुम्हाला कुठे जाणार आहोत. चला मग. हे आमचे बेसवाले दादा जे नेहमी दिसत नाही, आता दिसलेत आपल्या कॅमेऱ्यामध्ये नेहमी दिसतात. आपले 3 बेसवाले अजून 4-5 जण आहेत. टोटल 6 जण आहेत. आज कसं वाटतंय? हा, वांगणीवरून आलाय. एकदम जब्बर. आणि आज म्हणजे कसं फील काय होतं अंडीचा? एनर्जी आहे अजून पोटभर. पाऊस कमी पडतो थोडा पाऊस कमी पडला बस एवढेच एनर्जी हवी आपल्याला. तरी आपली एनर्जी अजून एनर्जी हवी आहे आणि ते असणार आहे. पहिलेच आम्ही मागच्या वर्षी 8चा रेकॉर्ड केला होता, तो सक्सेसफुली झाला. आणि यावेळेस 9चा ट्राय करणार आहे. बघूया कृपा आणि स्वामींची कृपा, आपले बाळगोपाळांची कृपा. चला पुढे बघूया आता काय करतो. आपला ग्राउंडने हंडी वरती लागली. आमची जागा असते. हे आपले वरचे 4 वाले, हा पॅकिंग वाला, हे पण 4 वाले, हे पासिंग सीडी वाले. काहीतरी बोला 2 शब्द. प्रत्येक मंडळाने एकच सांगतो, पाऊस जास्त आहे, प्रत्येकाने ब्रॅकेट जेणेकरून तुमचा पाय घसरणार नाही. तुम्ही व्यवस्थित उतरू शकता. बघूया चला. ही चांगली गोष्ट सांगितली आणि शेती चांगलं आहे ते. बाकी जे काही थर आहे ते लागत राहणारच आहेत. फक्त आज पावसाने जरा साथ द्यावी, पाऊस पडू नये, देवालाहीच प्रार्थना आहे. आणि सगळ्यांचे स्वप्न पूर्ण होते. तुझं इंट्रो दे, तुझं नाव सांग. श्रद्धा पूर्ण ना. हे आमची 8वीची मेन मानकरी आहे आणि छान आहे एकदम. हसत असते ती. टॉपला गेली ना हसत असत आहे ना. काय बोला 2 शब्द. आज काय वाटतंय? आज कसं वाटतं? एकदम आज चांगलं वाटतं. मुलांची जी मेहनत पाहिजे त्याच्यावरती यश भेटलं पाहिजे. ते लक्ष 9 करायचं ते कम्प्लीट झालं का ते चांगले सर्वांचे. आमचे कोच कल्पेश वैती. थोडी तयारी चालू आहे की सगळेजण मला अनेक आपापल्या शिडीमधले बेसवाले. मस्त वाटतं एकदम व्हाईट मध्ये. काय पोझिशन आहे काय नाही सगळं बघा, समजलं. त्याला हँडल करा. पाऊस पडला तरी उभं राहायचंय. हम लोग निकलती सब लोग आती आगे नाश्ता पोहा पेट भर के करते हैं, पावर आती है. अभी के लिए इतना ही. चाय वगैरह पीते. पब्लिक हमारा ये मेरा खास दोस्त. इसका नाम क्या भूल गया मैं. देखो खास दोस्त बोल के नाम ही भूल गया. अरे सवेरे क्या याद नहीं रहता. पण आपल्याकडे जात धर्म वगैरे काही नसतो. हा, आपल्याकडे सगळे एकच आहे. हा, अपना अपन ऐसा कुछ मानता नहीं है. वो लोगों ने बनाया, अपने को क्या है, अपन सब शायर हमसे. असा आपला दादाचा इंट्रो होता. फुल कॉमेडी एकदम. अजून कॉमेडी बघायला भेटेल तुम्हाला. आणि आपला हा दादू बी आमच्या सर्वांच्या पाठीशी उभा राहा महाराजा. खेळाडू कसा घरातून निघालाय तसाच परत घरी जाऊ दे महाराजा. काय चुकलं नकलं असेल तर माफ कर खेळाडू कसं महाराजा. काय चुकलं नकलं असेल तर माफ कर महाराजा.
बाप्पा महादेवी माते की जगले की बोल बजरंग बली की जय, साईनाथ महाराज की जय, स्वामी समर्थ महाराज की जय, ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। आत्ताच आम्ही मोठे 7 लावलेत. ही 8चा ब्रॅकेट होता पूर्ण, फक्त वरचा टॉपर नाही गेला आणि ते 8 जर सक्सेस झाले तर 9 पण आम्ही प्रयत्न करणार नक्की. पडणार एवढं नक्की, पण 9 पण नक्की प्रयत्न करणार. मेन बेस आमचा पाया, फाउंडेशन नाव पडतात उतरवले. आमचे फाउंडेशन मेन पाया, यांच्यात बऱ्याच आधी अख्खे थर उभे असतात. असणारा एक चौकार टोकरीला पहिले 8 तर लावायचे गडांमध्ये. एक चौक, कोपरी, ठाणे. बली की जय. या खेळामध्ये खरं पाहायला मिळतं ते म्हणजे शिकायला मिळतं ते म्हणजे शिस्त. आणि अशा शिस्तबद्ध पद्धतीने आपण हे आत मनोरंजन असताना पाहत आहात. फक्त मनोरंजन असताना आपली सावकाश पद्धतीने रचना आहे, कोणती घाई नाही. लक्षात घ्या, कोणती घाई करू नका. इतकं वेळ आपण थांबलेले आहात, त्यामुळे अगदी शिस्तबद्ध पद्धतीनेच मनोरंजन आपण रचायचे आहे. कोणालाही जीवित हानी होता कामा नये याची सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे. बाकीचे स्थितीला आपण थोडं पुढे यायचं, हात वर करायचे जेणेकरून आपण त्यांना सपोर्ट द्यायचा. मागच्या मुद्रा सुद्धा संतोष काका कॅमेरा जे बसलेले कॅमेरा हलतोय तिकडे सर्वांना बाजूला करा. आता काय सांगू, सकाळी सांगू, त्यांना प्रत्येकाला कळायला पाहिजे. ज्या कॅमेऱ्याचे कावली होती बसले सगळं इकडं चालू होतं लगेच. 3 4 8 लावायचे का?
तर आपण 8 थर लावलेत. पहिले 8 थर 1 अटॅम्पमध्ये दुसरीकडे चाललं तुळसार बागमध्ये जे नितीन कंपनीमध्ये आणि ते खाण्याला येतं. तर चला बघितलं आता असेल 8 थर लागलेत. आता आपल्याला 9चा प्रयत्न करायचा. 9 या इथे लावतायत की नाही माहिती नाही, बघूया आता. कारण आपण 9 तर लावायला जागा जास्त पाहिजे. ते जागा किती आहे कसं आहे ते बघूया. त्याप्रमाणे 8 तर लागतात की 9 तर लागतात बघूया. पहिले तर अटेम्पला 8 तर लागलेत मस्त एकदम. ती पोरं नाचव होती. चला आणि असंच राहा व्हिडिओमध्ये. आणि पुढे बरंच काही आहे. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला मग. श्री शिवसाई गोविंदाबद्दल पहिला व्हिडिओ बघा. काय नाही सांग 2 मिनिटं हे गाणं आपण 8 लावलाय. बाकी गोविंदा विनंती आपण सर्वांनी सहकार्य करा. 8 लावण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी गावातील गोविंदाबद्दल या ठिकाणी गोकुळ दूध उत्पादक संघ वाशिम गावाचे सुनील तडुकर, दयाजी पाटीलसाहेब, राजू पाटीलसाहेब त्याचबरोबर स्वामीसाहेब आपल्या सर्वांचं शांत संकल्प प्रतिष्ठान आणि भारतीय काँग्रेस समिती याच्यावरती हार्दिक स्वागत. गोकुळ दूध उत्पादक संघाचे शाखाध्यक्ष राजू पाटीलसाहेब, सुनील तडुकर साहेब, त्याचबरोबर राजू पाटीलसाहेब, स्वामीसाहेब आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. मंडळी आपले दुसरे 8 थर लावले राहते. फक्त उतरा नाही शकतो. नक्कीच आपण उतरवू. प्रयत्न असेल तर आपल्याला 8 थर उतरायचे. अक्षरशः 8 थरचा रेकॉर्ड ब्रेक केला होता मुलांमध्ये 8 थर लागले होते ते आपण लागतात. आणि यावर्षी उतरवण्याचा आपला विषय करायचा आहे. त्यासोबत जर उतरवले तर या सर्वच आपण ट्राय करणार आहे. सकाळी सुद्धा बोललो तर मग ते आता जेवायची वेळ झाली. जेवायला आलं तेव्हा तुम्हाला जेवणाला पण आपल्याला 5 स्टार हॉटेल जेवण आलं ते कुठे भेटत नाही. ह्याच जशी भेटतात तुम्ही मिसळ करून बघा नक्की. चला मग असं वाटतं पनीरची भाजी आणि पाव रस्त्यामध्ये असं जेवण असेल जे मी मागच्या वर्षी खाल्लं होतं. यावर्षी परत खायचं मी खूप आतुरतेने वाट बघतो. कारण हे जेवण खूप भारी लागतं. आता इथे सगळे बसणार आहेत आणि हे म्हणजे 5 स्टार हॉटेलसारखी जागा आहे भाई. चला दाखवतो.
सकाळी 7 पर लावलेलं आता शेवट करायची वेळ झाली पुढच्या वर्षी आता भेटायचं डायरेक्ट मला थोडा वाईट फील होतो जय